मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर एक प्रकरण जे खुनाचं 15 महिन्यापूर्वी घडलं होतं त्याला वाचा फुटली आणि सुरेश धस यांनी या प्रकरणासंदर्भातली तपासणीची मागणी केली आणि त्यानंतर आपण बघतोय की 15 महिन्यानंतर परळीतील महादेव मुंडे यांच्या खुनाच्या तपासाला सुरुवात झाली। बीडच्या जिल्हा पोलीस प्रशासनाने त्यासाठी एक 4 जणांचं पथक स्थानिक पोलिसांचं नेमलं आणि त्याचा तपास सध्या सुरू आहे। मात्र या तपासावरती समाधानी नसल्यानेच स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे या त्या महादेव मुंडे यांच्या पत्नी आहेत त्या कुटुंबासमेत उपोषणाला बसल्यात आणि मागणी आहे की SIT किंवा CIDकडून त्यांच्या यासुद्धा खुनाचा तपास झाला पाहिजे। मला सांगा की यापूर्वी खरं तर अनेक अधिकाऱ्यांशी तुमचं बोलणं झालं आहे, पोलीस तुम्हाला बोललेत, त्यात तुमचं समाधान झालं का? नाही, फक्त आश्वासन देत होते आरोपी अटक करू, आरोपी अटक करू। मग तर कधी करणार? 1.5 वर्ष झालं ना, तेच सांगतायत आरोपी अटक करू, 2 दिवस करू, 3 दिवसात करू, असं सांगत आहेत की आरोपी अटक करू, आरोपी अटक करू। मग केव्हा करणार आरोपी अटक? डायरेक्ट परळीचे तर आम्हाला PI म्हणले होते कलमा बदलल्यानं आता तर काहीच होऊ शकत नाही। तरी पण कावत सर नवीन आल्यास मी कावत सरांना भेटायला आले होते दससाहेबांना वाचा फोडायच्या अगोदर, तर कावत सर म्हणले 100% मी आरोपी अटक करतो। नंतर पण काहीच नाही। मग दससाहेबांनी जेव्हा प्रकरण काढलं बाहेर त्यावेळेस मला जरा आशेची किरण दिसली, मग मी मीडियासमोर येऊन माझ्या माध्यमातून मी माहिती सांगत राहिले। पण मग आता तुमची कोणती मागणी आहे नेमकं? माझी एवढीच मागणी आहे की SIT CID दाखल करा, कारण हे परळीतले पोलीस आणि हे लोकल पोलीस ह्या मॅटरमध्ये काहीच करू शकत नाहीत, कारण ते डायरेक्ट म्हणतात कोण आहे आरोपी। मग असं पोलीस प्रशासनानंच आपल्याला विचारल्यास त्यांच्यावर काय आपण विश्वास ठेवायचा आहे की हे आरोपी काढतील बाहेर म्हणून? त्यासाठी मला SIT CIDची मागणी स्थापनच पाहिजे। या प्रकरणामध्ये खरं तर सुरेश धस यांची भूमिका महत्त्वाची राहिली आणि त्यानंतर सुप्रिया सुळे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत त्यांनीसुद्धा यापूर्वी येऊन महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती। आता उपोषण सुरू झाल्यानंतर सुद्धा सुप्रिया सुळे यांचा निरोप आहे, काय निरोप आहे हे सांगण्यासाठी स्वतः हेमा पिंपळे आपल्यासोबत आहेत। काय निरोप होता सुप्रियाताईचा? कारण यापूर्वी सुद्धा सुप्रियाताईंनी येऊन कुटुंबाची भेट घेतली होती। सुप्रियाताई ज्यावेळी मसाजोगला आल्या होत्या त्यानंतर त्या लगेच ज्ञानेश्वरीताईला भेटायला गेल्या। मला याच्यात एक सांगायचं आहे की ताईंनी गेली 15 महिन्यानंतर म्हणजे जे कोणी असतील एक्सपोज झालं हे प्रकरण आहे ते काढलं, तात्काळ सुप्रियाताई त्यांना भेटायला गेल्या आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली। आता यामध्ये ताई ज्या मागण्या करतायत की SIT आणि CIDची नियुक्ती झाली पाहिजे, माझं तर उलट असं म्हणणं आहे की आपण राहतोय कुठे? लॉ अँड ऑर्डर आहे की नाही काही? म्हणजे 15-15, 16-16 महिने माणूस मारून टाकला जातो आणि त्याचे आरोपीसुद्धा मिळत नाहीत, हे अतिशय भयानक आहे। याच्यावर गांभीर्याने विचार झाला पाहिजे। आणि संतोष देशमुखच्या प्रकरणात अजून एक आरोपी सापडत नाही, ज्युडिशियल कमिटी नेमणार होते ती नेमली नाही। माझी तर ताईंना जोडून अशी विनंती आहे या मागणीला जोडून की ज्युडिशियल कमिटीची सुद्धा इथं अपॉइंटमेंट झाली पाहिजे आणि एखाद्या न्यायाधीशाच्या अधिकाराखाली नेमके आरोपी कोण आहेत ते शोधलं पाहिजे। ज्यावेळी मी इथं बसले आदरणीय सुप्रियाताई यांना भेटल्या होत्या, भेटून ये म्हणून मला सांगितल्यामुळे मी इथं आलेली आहे। ह्या महादेव मुंडेंच्या ज्या आई आहेत त्यांच्या डोळ्यातले अश्रू अजून थांबलेले नाहीत। हे अश्रू प्रशासनाला कळतात की नाही? पोलीस प्रशासनाला हे अश्रू गृहमंत्र्याला कळतात की नाही? हा प्रश्न आहे। आणि हे लहान लेकरं जे आहेत, आता मी ताईंना विचारलं तुम्हाला 3 मुलं आहेत तर 2 मुलं इथं दिसत आहेत, तर त्या म्हणाल्या 1 मुलगा माझा आजारी आहे। म्हणजे दारोदार फिरायची प्रशासनाच्या उंबरटे प्रशासनाची झिजवायची वेळ जर कोण आणत असेल तर हे महाराष्ट्राचं सरकार हे आमच्या एका महाराष्ट्रातल्या लाडक्या लेकीवर आणि लाडक्या सुनेवर आणतंय। त्यामुळे मी ह्या शासनाचा, या पोलीस प्रशासनाचा धिक्कार करते आणि आदरणीय सुप्रियाताई तुमच्या पाठीशी खंबीर आहेत, आदरणीय पवारसाहेब ताई तुमच्या पाठीशी खंबीर आहेत, आदरणीय ताई नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये न्याय देतील आणि तुमच्या पतीचं ज्यांनी हत्या केली आहे त्यांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही सगळे मिळून राहणार नाही। आपण बघतो की फार संतप्त भूमिका आहे खरं तर 15 महिन्यानंतर सुद्धा या खुनाचा तपास होत नाही आहे, म्हणून कुटुंबीय रस्त्यावरती आले, आंदोलन करत आहे आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सुद्धा अगदी त्यांची माहिती घेतली आहे। आता यापुढे सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गोविंद शेळके, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।